हॅलो माय डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एटीएम गुरु एज्युकेशन या ॲप वरती आणि आपण बघत आहोत इंग्लिश सब्जेक्ट. ओके, इंग्लिश सब्जेक्ट मध्ये जो आपला टॉपिक सुरू होता तो टॉपिकचं नाव होतं न्यूमेरिकल फंक्शन्स आणि त्यामध्ये जे काही सब टॉपिक्स होते ते आपण एक एक करून ते सब टॉपिक्स पाहिलेले आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं, डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर. त्यानंतर पुढचा सब टॉपिक पाहिला होता आपण कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स आणि त्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की डायरेक्शन, सब डायरेक्शन आणि मॅप रिडिंग या तिन्ही सब टॉपिकचा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे, तुम्हाला ते लक्षातही आलेलं आहे आणि समजलेलं आहे. तर आजचा न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन या टॉपिक मधला शेवटचा सब टॉपिक आहे, लास्ट सब टॉपिक कोणता, तर तो कोणता आहे, टेलिंग द टाइम. कोणता आहे, टेलिंग द टाइम म्हणजे काय, तर बघूया आपण टॉपिकचं नाव काय आहे. सुरुवातीला टेलिंग द टाइम. ओके, या ठिकाणी सब टॉपिक, आपला सब टॉपिक लिहून घेऊया, टेलिंग द टाइम. टाइम म्हणजे काय, टाइम म्हणजे काय तर वेळ. ओके, टेलिंग म्हणजे सांगणे, म्हणजे वेळ सांगणे. मग वेळ सांगणे, वेळ कशावरून सांगत असतो आपण, सांगा बरं, वेळ कशावरून सांगत असतो आपण, तर घड्याळात बघून, घड्याळात बघून. ओके, ही रिस्ट वॉच असते आणि भिंतीवरती पण आपण घरामध्ये, ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी वॉच पाहत असतो, त्याला आपण क्लॉक सुद्धा आपण म्हणतो. मग त्यामध्ये आपण काय पाहत असतो, टाइम पाहत असतो. बरं, मग वेळ जर म्हटलं तर वेळेशी संबंधित असलेल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, वेळ कशामध्ये सांगतात, कशामध्ये सांगतात आठवा, सांगा तुम्ही पण इंटरॅक्ट व्हा माझ्याशी. कशामध्ये सांगतात, तर वेळ सांगताना आपण काय सांगतो की तास, मिनिट किंवा सेकंद, बरोबर. आणि हे सांगत असताना एका दिवसामध्ये मग किती तास असतात, बरोबर. मग दिवसाचे दिवस आणि रात्र असे भाग, 12 तासांचा दिवस, 12 तासांची रात्र, मग 24 तास मिळून काय होतात, तर एक दिवस पूर्ण होतो. मग एका दिवसामध्ये किती तास असतात, तर 24 तास असतात. माहिती आहे तुम्हाला, माहित जरी नसलं तर लक्षात ठेवा, एका दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास असतात. मग 24 तासापैकी एका तासामध्ये किती मिनिट असतात, कारण मिनिट मिनिट मिळून तास तयार होतो ना. मग एका तासामध्ये किती मिनिट असतात, तर एका तासामध्ये 60 मिनिट असतात, हेही तुम्हाला माहित आहे, बरोबर. मग एक मिनिट म्हणजे किती सेकंद, एक मिनिट म्हणजे किती सेकंद, सेकंद सेकंद मिळून एक मिनिट तयार होतो. मग किती सेकंद एक मिनिट म्हणजे, तर एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. ओके, या बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. यावरच आधारित आपल्याला यामध्ये प्रश्न येऊ शकतात आणि ते कशा स्वरूपाचे येतात ते देखील आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण टाइम इथून सुरू करूया की टेलिंग द टाइम म्हणजे काय. बघा, टाइम म्हणजे काय तर वेळ. टाइम म्हणजे काय, वेळ. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. टॉपिक अगदी व्यवस्थित एक शब्द ना शब्द तुम्हाला क्लिअर करूनच पुढे पुढे जायचे. ओके, तरच तुम्हाला टेलिंग द टाइम या टॉपिक वरील कोणताही प्रश्न आला तरी तो चुकायला नको, तो अगदी व्यवस्थित समजून घेऊनच आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायचे. ओके, बघूया. बघा, टाइम आणि तो कशात पाहतोय आपण, टाइम म्हटल्यानंतर क्लॉक म्हणजे घड्याळ. घड्याळ, मग तुम्हाला घड्याळ तर कळायला पाहिजे, बरोबर. त्यासाठी तुम्हाला मी एक घड्याळच दाखवतो. बघा, प्रत्यक्ष घड्याळ तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे. ही काय आहे, ही काय आहे, घड्याळ आहे. हिला काय म्हणतात, घड्याळ, क्लॉक किंवा वॉच. ओके, ही काय आहे, घड्याळ. मग घड्याळमध्ये काय दिसते तुम्हाला, बघा बरं, काय काय दिसत आहे घड्याळमध्ये, तर घड्याळमध्ये नंबर्स दिसत आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दिसले नंबर्स. त्यानंतर काय दिसत आहे, तर बघा मध्ये काय दिसत आहे, काटे दिसत आहे फिरणारे, आपण यांना काटे म्हणतो. एक छोटा आहे, एक मोठा आहे आणि हा जो आहे तो कंटिन्यू फिरत असतो. सध्या ही घड्याळ बंद आहे म्हणून फिरत नाही. हा सेकंद काटा कंटिन्यू फिरत असणारा, एका एका सेकंदाला पुढे 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 सरकणारा, त्याला काय म्हणतात, सेकंद काटा. माहिती आहे तुम्हाला, ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका, प्रत्येकाला अतिशय एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. हा काय आहे, सेकंद काटा. आलं लक्षात. मग आपण सांगितलंय की 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. मग 60 सेकंद कधी होतील, ज्यावेळेस पहा या ठिकाणाहून जर सेकंद काटा स्टार्ट झाला आणि परत फिरून फिरून जर याच ठिकाणी गेला तर ते किती होतात, 60 सेकंद होतात. मग 60 सेकंद झाले म्हणजे 1 मिनिट पूर्ण झाला. मग मिनिट कुठे आहे, तर हा काटा मिनिट दाखवतो, मोठा काटा. एक सेकंद काट्याचा एक राऊंड पूर्ण झाला की मिनिट काटा 1 मिनिटाने पुढे सरकतो, बरोबर. मग 1 मिनिटाने पुढे सरकणारा हा काटा मोठा, याला काय म्हणतात, मिनिट काटा. मिनिट काटा जेव्हा इथून एक राऊंड पूर्ण करेल त्यावेळेस किती मिनिट होतील, बरोबर, बरोबर सांगितलं, किती मिनिट. जसे सेकंद काट्याने पूर्ण राऊंड केल्यानंतर 60 सेकंद झाले, तसेच मिनिट काट्याने पूर्ण राऊंड केल्यानंतर किती मिनिट झाले, 60 मिनिट, 60 मिनिट. मग 60 मिनिट म्हणजेच काय, आपण आता पाहिलं होतं, 60 मिनिट म्हणजे 1 तास, 1 आवर.
म्हणजेच हा मिनिट काटा ज्या वेळेस एक राऊंड पूर्ण करतो आणि परत इथे येतो त्यावेळेस 1 तास पूर्ण होतो. 1 तास म्हणजे हा छोटा काटा काय दाखवतोय आपल्याला? तास दाखवतोय. जर तो 8 वर असेल आणि या मिनिट काट्याने एक राऊंड पूर्ण करून परत तो इथे 12 वर आला तर 8 चे 9 असतील. 8 पासून तो काटा 9 वर जाईल म्हणजे एका तासाने तो पुढे सरकेल. इथपर्यंत तुम्हाला सगळं माहित आहे बरोबर. पण आता हे जे टाइम सांगतोय मी तुम्हाला, जे टाइम सांगितला तो इंग्लिश मध्ये कशा कशा प्रकारे सांगितला जातो त्याचे पण काही नियम आहेत किंवा त्या पण काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. अगोदर पाहूया 12 पासून स्टार्ट झाल्यानंतर 1 पर्यंत जाईपर्यंत हा जो गॅप आहे तो किती मिनिटांचा आहे? 5 मिनिटांचा आहे. बघा 12 ते 1 5 मिनिट, 12 ते 2 10 मिनिट आणि 12 ते 3 15 मिनिट. हे असे टोटल मिनिट्स किती झाले आपण पाहिलं? 60 मिनिट. मग 60 चे जर आपण 4 भाग केले तर किती होतात? 15 चोक 60 म्हणजे एक भाग कितीचा? 15 मिनिटांचा. मग आपण पूर्णपैकी समजा हा पूर्ण आहे, हा किती आहे? पूर्ण. आणि त्याचे जर असे भाग केले तर एक भागाला आपण काय म्हणतो? या भागाला म्हणतो पाव. काय म्हणतो? पाव. मग या घड्याळीमध्ये या 15 मिनिटाच्या भागाला काय म्हणतात? 15 मिनिट. किती म्हणतात? 15 मिनिट. मग याला काय म्हणतात? पाव भाग. म्हणजेच याला इंग्लिश मध्ये एक शब्द आहे. काय आहे? क्वार्टर. काय आहे? क्वार्टर. काय म्हणतात याला? क्वार्टर. आणि हा जो पूर्ण आहे इकडचा हा पाव आणि हा पाव दोन्ही मिळून किती झाला? बघा हा दोन्ही मिळून किती झाला? अर्धा. मग अर्ध्याला काय म्हणतात? हाफ. काय म्हणतात? हाफ. अर्धा. बरोबर. आणि हे जर 3 झाले तर याला काय म्हणतात? याला तर एक शब्द आहे 3 क्वार्टर्स म्हणजे 3 पाव. बघा 1 2 3 3 क्वार्टर. 3 क्वार्टर म्हणजे 3 पाव. आणि जर पूर्ण झाला तर मग हा काय झाला? 1 हावर. काय झाला? 1 हावर. 1 तास. येते का लक्षात? हळूहळू समजून घ्या, आपोआप लक्षात येईल. तर बघा 12 पासून 3 पर्यंत काय झाले? हे 15 मिनिट. मग 15 मिनिटाला आपण पाव समजतो. मग पाव म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्वार्टर. काय म्हणतात? क्वार्टर. नंतर 15 पासून 6 पर्यंत जर गृहीत धरलं तर किती मिनिट झाले? अजून एक सोपी पद्धत आहे. मिनिट तुम्हाला जर कळत नसेल तर पुढे सरकलेल्यानंतर जो अंक आहे त्याला 5 ने गुणायचं, कारण हे 5 मिनिट आहे ना. मग गुणायचं. बघा 1 ला जर 5 ने गुणलं 5 मिनिट. 5 गुणिले 1 5. 5 गुणिले 2 10. म्हणजे 12 पासून 2 पर्यंत जर मिनिट काटा गेला तर किती मिनिट झाले? 10 मिनिट झाले. खूप सोपं आहे. तर बघा 3 वर काटा गेलेला आहे आणि आता 5 ने गुणायचे. 5 त्रिक 15 म्हणजे 12 पासून इथे गेल्यानंतर हे किती मिनिट झाले? 15. मग आता आपण 6 पर्यंत आलेला आहे काटा. मग किती मिनिट्स होतील? तर 6 गुणिले 5 6 पंचे 30. मग 60 च्या निम्मे 30. निम्मे म्हणजे अर्धा. म्हणून याला म्हणायचं हाफ. हाफ एन आवर. हाफ एन आवर म्हणजे अर्धा तास. पुढे गेलो आपण 9 पर्यंत. मग 9 गुणिले 5 45. 45 म्हणजे 3 पाव. बरोबर. 3 पाव झाले. आणि जर परत इथपर्यंत काटा आला तर 60 मिनिट पूर्ण केले म्हणजे 1 हावर. इथपर्यंत लक्षात आलं? आलं का इथपर्यंत लक्षात? खूप सोपं होतं. ओके. मग तुम्हाला आता जर विचारलं समजा हेच बघा हाच टायमिंग किती आहे? हा टाइम किती आहे बघा बरं. बघा छोटा काटा आहे 8 वरती म्हणजे छोटा काटा म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा आहे 12 वरती. मग आता किती वाजले? किती वाजले सांगा? तास किती? 8 आणि मिनिट बघा 12 म्हणजे इथं कंप्लीट केलेला आहे त्याने राऊंड म्हणजे 8 वाजलेले आहेत. आता किती वाजलेले आहेत? 8. आता जसं जसं आपण पुढे जाऊ बघा आता 8 वाजून किती मिनिट झालेले? किती झाले सांगितलंय तुम्हाला मी. ज्या अंकावर मिनिट काटा आहे त्याला गुणिले 5 करायचं म्हणजे 8 वाजून 5 मिनिट. पुढे बघा तुम्ही 8 वाजून 10 मिनिट, 8 वाजून 15 मिनिट, 8 वाजून 20 मिनिट, 8 वाजून 25 मिनिट, 8 वाजून 30 मिनिट. यालाच दुसऱ्या भाषेत पण आपण काय म्हणू शकतो? 8.5 मिनिट. काय म्हणू शकतो? सॉरी किती वाजले? 8.5 वाजले. किती वाजले? 8.5. अशा प्रकारे आपण बघा एक एक मिनिट पुढे घेऊन आता शेवटी 9 वर तास काटा आणि मिनिट काटा 12 वर आला म्हणजे वाजले किती? 9. एक राऊंड पूर्ण केला म्हणजे 1 तास कंप्लीट झाला. अशा प्रकारे तुम्हाला या घड्याळाची थोडक्यात ओळख. आता पुढे आपण आणखी पाहणार आहोत. ओके. एक एक कन्सेप्ट आपण पाहूयात. तर बघा पहिले आपण काय पाहतोय? वेळ. ती कशात पाहतोय? क्लॉक. घड्याळ. आत्ताच मी तुम्हाला घड्याळचं पूर्ण थोडक्यात वर्णन करून दिलेलं आहे जे की तुम्हाला ऑलरेडी माहित होतं. आता आपण त्यामध्ये काय काय पाहिलं? तर तास काटा पाहिला, मिनिट काटा पाहिला आणि सेकंद काटा पाहिला. ओके. तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा. मग आता बघूया की 1 डे एक दिवस. मग एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास.
हे सगळ्यांनी नंतर लिहून घ्यायचंय, तुमच्यासाठीच बनवलेलं आहे, एकदम व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. नंतर मी याला वॉश करेल, पुसून घेईल, सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचंय आणि लक्षात ठेवायचंय. फक्त याच वर्गात किंवा ह्याच परीक्षेसाठी नाही, तर तुम्हाला कायम पुढे देखील स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असताना तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर असायला हव्यात. काय पहिली काय, वन डे म्हणजे किती आवर्स, 24 आवर्स. ओके, एक दिवस म्हणजे 24 तास. नेक्स्ट बघा 24 तास. ओके, मग आता या 24 तासातला 1 आवर, 1 आवर म्हणजे 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिट पाहिलंय आपण, 60 मिनिट. म्हणजे पूर्ण राऊंड इथून सुरू होऊन ज्यावेळेस परत एक मिनिट काटा इथे येतो सुरुवातीच्या पॉइंटला, त्यावेळेस किती मिनिट होतात, तर 60 मिनिट होतात. मग 60 मिनिट पैकी जर 1 मिनिट घेतला आपण या ठिकाणी, तर 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. ओके, कशामुळे, समजा बघा इथून सुरू झाला सेकंद काटा आणि परत तो तिथेच संपला, तर किती झाले, 60 सेकंद झाले. म्हणजे एक राऊंड त्याचा पूर्ण झाल्यावर 60 सेकंद होतात आणि 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. लक्षात ठेवा, खूप सोपा आहे. 1 दिवस बरोबर 24 तास, 1 तास बरोबर 60 मिनिट आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. आलं इथपर्यंत क्लिअर. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. ओके, मग आता पुढे बघा, आपण या ठिकाणी पाहिलं होतं 15 मिनिट्स म्हणजे काय, तर पाव. काय, पाव. हे झालं मराठीत. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्वार्टर अँड हावर. काय म्हणतात, क्वार्टर अँड हावर. लक्षात ठेवा, आपण टेलिंग द टाइम या टॉपिक अंतर्गत पाहतोय, म्हणून आपल्याला प्रॉपर शब्द माहित पाहिजे. एक्झाम मध्ये तुम्हाला असं पाव वगैरे म्हणतील का, नाही, तर तुम्हाला हा शब्द माहित पाहिजे, क्वार्टर अँड हावर. पुढे बघा 30 मिनिट. 30 मिनिटासाठी काय, आपण आत्ताच पाहिलं होतं, 30 मिनिट म्हणजे 60 पैकी अर्धा, अर्धा म्हणजे हाफ. मग हाफ अँड हावर, हाफ अँड आवर. ओके, 45 मिनिट्स. 45 मिनिट्स 45 मिनिट म्हणजे पाव पाव पाव, 3 पाव. मग त्याला 3 क्वार्टर अँड हावर काय म्हणतात, 3 क्वार्टर अँड हावर. आलं लक्षात, खूप सोपं आहे. 45 म्हणजे किती, 15 त्रिक 45, 15 15 15 असे 3 वेळेस म्हणजे किती झाले, ते 3 पाव झाले. म्हणून त्यांना म्हणतात 3 क्वार्टर. क्वार्टर म्हणजे काय, पाव. मग किती पाव, 3 पाव म्हणजे 3 क्वार्टर अँड आवर म्हणजे तासापैकी 3 पाव. ओके, 60 मिनिट्स. 60 मिनिट्स म्हणजे पूर्ण राऊंड कंप्लीट झाला. मग आपण पाहिलेलं आहे 60 मिनिट म्हणजे किती, ॲन आवर. किती, ॲन आवर. मग तुम्ही म्हणणार सर इथं आवरच्या आधी पण या ॲन आहे, इथं पण ॲन आहे, ॲन आहे. मग ॲन काय यूज करतात, ज्या ठिकाणी ज्या वेळेस एच हा थोडा सायलेंट असतो, आपण हावर असं म्हणतो का, नाही, आवर, आवर. ओके, आवर. ज्या ठिकाणी एच हा सायलेंट असतो त्या ठिकाणी आपण त्याच्या पूर्वी, शब्दाच्या पूर्वी काय वापरत असतो, ॲन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, ऑनेस्ट, हावर, ऑनर. हॉनर म्हणतो का, हॉनर, हॉनर नाही म्हणतो, ॲन आवर. ऑनेस्ट, ऑनेस्ट त्याच्या पूर्वी काय वापरतात, ॲन, ॲन ऑनेस्ट, ॲन आवर, ॲन ऑनर. ओके, लक्षात आहे. हा एक छोटासा नियम लक्षात ठेवायचा आहे. तर काय पाहिलं पहा तुम्ही सुरुवातीला, घड्याळामध्ये आपण टाइम कुठं पाहतो, तर घड्याळामध्ये पाहतो, त्यामध्ये 3 काटे असतात. एक तास काटा असतो, एक मिनिट काटा असतो, एक सेकंद काटा असतो. एक 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 गोष्ट आली लक्षात. त्यानंतर काय सांगितलं आपण, एका दिवसामध्ये 24 तास असतात आहेत. मग 24 तासापैकी एका हॉवरमध्ये 60 मिनिट असतात. ओके, मग एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 60 लक्षात ठेवा. परत बघा, मग आता आपण त्याची फोड केली परत, पूर्ण एक राऊंड किती मिनिटाचा आहे, 60. मग 60चा जर पाव घेतला आपण तर किती झाला, 15. बघा 15 15 15 15 बरोबर 60. बरोबर, मग हे किती झाले, 4. मग 4 पैकी 1 भाग घेतला फक्त म्हणजे हा पाव झाला. मग त्याला काय म्हणतात, क्वार्टर अँड आवर. ओके, 30 मिनिट म्हणजे 2 घेतले, म्हणजे या 4 पैकी 2 म्हणजे निम्मे घेतले म्हणजे हाफ, हाफ अँड आवर. आलं लक्षात. 45 मिनिट्सला 3 क्वार्टर अँड आवर. आलं लक्षात. 60 मिनिट म्हणजे पूर्ण राऊंड म्हणजे पूर्ण तास म्हणजे 1 तास, अँड आवर, अँड आवर. हे लक्षात ठेवायचं. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न जे विचारतील याच संबंधित विचारतील, म्हणून मी 2 ते 3 वेळेस तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, पुढे पाहूया. बघा आता वेळ म्हटल्यानंतर आपण नेहमी वेळेच्या नंतर एएम किंवा पीएम, ओके, हे पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे, एएम अँड पीएम. मग एएम पीएम म्हणजे काय, कधी विचार केलाय का, किंवा तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? माहिती आहे. ज्याला माहित आहे त्याच्यासाठी गुड लक, व्हेरी गुड. ज्याला माहित नाही त्याने लक्ष द्या आता. की एएम म्हणजे काय, तर याचं अगोदर लॉंग फॉर्म बघा, अँटीमेरिडियन. काय म्हणतात याला, अँटीमेरिडियन. हा शब्द कायम लक्षात ठेवा, कन्फ्यूज करणारा आहे
आणि कायम परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं की व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ अँटीमेरिडियम और एएम स्टँड्स फॉर डॅश डॅश डॅश. एएमचं काय कशासाठी थांबलेलं आहे, एएम काय आहे तर अँटीमेरिडियम. अँटीमेरिडियम म्हणजे काय तर मिडनाईट 12 टू आफ्टरनून 12. एएम कधी वापरतो आपण, समजा जर आपण असं वापरलं 8 AM 8 AM, मग 8 तर 2 वेळेस वाजतील ना, कारण 24 तासांचा दिवस आहे आणि घड्याळ्यामध्ये तर 12 तास दिसत आहे. मग 12 तासाचे 2 राऊंड होतात तेव्हा एक दिवस पूर्ण होतो. सकाळ आणि म्हणजे दिवस आणि रात्र. मग हा 8 AM दिवसाचा आहे की रात्रीचा आहे कसं कळणार तर AM याच्यावरून कळणार. AM म्हणजे काय बघा, मिडनाईट 12, मिडनाईट म्हणजे मध्यरात्र, मध्यरात्री 12 पासून टू कुठपर्यंत आफ्टरनून 12 दुपारी 12 पर्यंत दुसऱ्या दिवशी. मध्यरात्री 12 पासून ते दुपारी 12 पर्यंत दुसऱ्या दिवशीच्या AM वापरतात. ओके, म्हणजे आता 8 AM म्हणजे किती कधीचे असतील बरं, सायंकाळी 8 की सकाळचे 8? सकाळचे 8, कारण आपण काय पाहतोय मध्यरात्री 12 म्हणजे मध्यरात्री 12च्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ दुपारी 12 पर्यंत. म्हणजे हा 8 जो आलेला आहे तो कधी बघा, रात्रीचे 12, 1 2 3 4 5 6 7 8, सकाळचे 8 म्हणजे 8 AM म्हणजे काय झालं, हे सकाळचे 8. मध्यान्ह पूर्ण मराठीमध्ये आपण पाहिलं असेल, मध्यान्ह पूर्ण पूर्व, मध्यान्ह पूर्व, पूर्व म्हणजे काय तर अगोदर. मध्यान्ह म्हणजे काय, दिवसाचा जो मध्य आहे 12 वाजता त्या 12 वाजायच्या अगोदर, आफ्टरनून. ओके, त्याच्या अगोदर 12च्या अगोदर. 12च्या नंतर वेगळं सुरू होतं, काय होतं ते पण पाहूया. 12च्या नंतर काय सुरू होतं हे पण एक प्रश्न असेल ना मग. तर तो बघा PM. PM म्हणजे काय, पोस्ट मेरिडियन. पोस्ट मेरिडियम काय म्हणतात त्याला, PM ला पोस्ट मेरिडियम. लक्षात ठेवा, AM म्हणजे अँटीमेरिडियम, PM म्हणजे पोस्ट मेरिडियम. ओके, पण मग याचा अर्थ काय तर आफ्टरनून 12. बघा या ठिकाणी आपण 12 पर्यंत घेतलं होतं, आता 12च्या नंतर दुपारी 12च्या नंतर ते मिडनाईट 12 रात्री 12 वाजेपर्यंत, मध्यरात्री 12 पर्यंत म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12 यामध्ये जो वेळ येतो आणि तो आपण लिहितो. समजा मी लिहिलं 9 PM, काय लिहिलं 9 PM. मग हे सकाळचे 9 असतील का रात्रीचे 9 असतील, PM आलेलं आहे. पोस्ट मेरिडियम, पोस्ट म्हटल्यानंतर नंतरचा, पण कधी नंतरचा, आफ्टरनून 12 दुपारी 12 नंतर ते रात्री 12 पर्यंत. म्हणजे हा जो 9 आहे हा कधीचा आहे, रात्रीचा आहे. आता यावरती आधारित तुम्हाला कोणता जरी टाइम दिला मी पटकन सांगता आलं पाहिजे. सांगा बरं पटकन. 6 AM कधीचा, सकाळचा, हे लगेच सांगता आलं पाहिजे. AM म्हणजे सकाळ. मी जर म्हटलं 4 PM, 4 PM म्हणजे सायंकाळचा. कधीचा, सायंकाळी, कारण दुपार नंतर काय असते, सायंकाळ असते. सायंकाळी 4 वाजता. दुपारी फक्त 12, 12च्या नंतर बघा 1 2 3 4, 1 2 3 4 या 12च्या अगोदर काय असतो, AM असतो आणि 12च्या नंतर PM. आलं लक्षात, येतंय का, समजतंय का. बघा फॉर एक्झाम्पल बघू आपण काय आहे. फॉर एक्झाम्पल बघा 7 AM काय दिलंय, 7 AM 7 AM. AM म्हणजे काय, अँटीमेरिडियम. म्हणजेच काय तर मिडनाईट 12 टू आफ्टरनून 12 म्हणजे मध्यरात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत. मग त्यामध्ये येणाऱ्या टाइमला आपण AM म्हणतो. 7 AM म्हणजे ऍट मॉर्निंग. 7 AM म्हणजे कधी असतं हे, ऍट मॉर्निंग, सकाळी ना, बरोबर, कारण AM आलेलं आहे. आणि जर मी 7 PM म्हटलं, काय म्हटलं 7 PM, तर हे कधी असेल, ऍट इव्हिनिंग. ऍट इव्हिनिंग. आलं का, समजलं. खूप सोपं आहे, एकदम एकदम सोपं आहे. बघा AM आणि PM ही कन्सेप्ट नेहमी तुम्हाला कन्फ्यूज करणारी किंवा क्वेश्चन येणारी असते. यामध्ये यावर आधारित क्वेश्चन नेहमी येतील तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी की AM आणि PM. जर दिलेलं आहे 10 AM 10 AM आणि 12 और समजा बघा 10 AM आणि 10 PM. मग 10 AM म्हणजे कधीचे असतील रे, 10 AM म्हणजे सकाळचे 10. कोणते 10, सकाळचे 10 म्हणजे मॉर्निंग, मॉर्निंगचे 10. आणि 10 PM म्हणजे काय, रात्रीचे, रात्रीचे म्हणजेच नाईट, नाईटचे. ओके, खूप सोपं आहे. दोनच गोष्टी होत्या इथे बघायला. बघा AM आणि PM ह्या दोनच गोष्टी. त्यांचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. AM म्हणजे काय, अँटीमेरिडियम. पोस्ट PM म्हणजे काय, पोस्ट मेरिडियम. ओके, अंडरस्टूड. ओके, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे. पुढे पाहूया. पुढे बघा आता
टेलिंग द टाइम या टॉपिकशी संबंधित असलेले काही शब्द हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात असले पाहिजे. आतासाठी पण, इंग्लिश टॉपिकसाठी पण, पुढे तुम्ही भविष्यात देणाऱ्या एक्झामसाठी पण, सगळीकडे किंवा डेली तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा हे शब्द कायम तुमच्या समोर येणार आहेत, वाचनात येणार आहेत, एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे शब्द माहित पाहिजे, जे की तुम्हाला ऑलरेडी यातले काही शब्द माहित आहे. फॉर एक्झाम्पल डे, DAY, डे म्हणजे काय? दिवस. डे म्हणजे काय? दिवस. आपण पाहिलेलं आहे. एक दिवस म्हणजे 24 तास. ओके. नाईट, NIGHT, नाईट म्हणजे काय? रात्र. दिवस आणि रात्र बघा अपोजिट मिनिंग पण झाले. डे, नाईट अपोजिट वर्ड पण झाले. आपण व्होकॅब्युलरी पाहिलेली आहे, शब्द संपत्ती वाढते, तिथं सुद्धा रिलेट करा. डे म्हणजे दिवस. यापूर्वीच्या टॉपिक मध्ये आपण काय पाहिलं होतं? डेज ऑफ द वीक. डेज ऑफ द वीक मध्ये पाहिले होते आपण किती दिवसांचा आठवडा असतो? 7 दिवसांचा. ओके. बघा डे म्हणजे काय? दिवस. नाईट म्हणजे काय? रात्र. नून, NOON, नून म्हणजे काय? तर दुपार. नून म्हणजे काय? दुपार. मग मॉर्निंग म्हणजे काय? सकाळ. गुड मॉर्निंग. आपण म्हणतो ना गुड मॉर्निंग सर, शाळेत गेल्यानंतर गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही फ्रेंडला म्हणत असेल गुड मॉर्निंग फ्रेंड. मग गुड मॉर्निंगचा अर्थ काय होतो? तर सकाळ. ओके. मग जसा सकाळ तसा संध्याकाळ, सायंकाळ किंवा संध्याकाळ. सायंकाळला काय म्हणतात? तर सायंकाळला म्हणतात इव्हिनिंग. काय म्हणतात? इव्हिनिंग. EVENING. स्पेलिंग सुद्धा पाठ झालं पाहिजे. इव्हिनिंग. इव्हिनिंग म्हणजे काय? तर सायंकाळ. मिड नाईट. नाईट म्हणजे रात्र आपण पाहिलं, पण मिड नाईट, मिड म्हणजे काय? मध्य. मध्यरात्र. रात्र आणि मध्यरात्र. मध्यरात्र म्हणजे काय? रात्रीचा एकदम मध्य भाग किंवा मध्यरात्र म्हणजे मधला टाइम. ही एवढी जर रात्र असेल पूर्ण, तर हा जो भाग, या वेळचा जो वेळ आहे त्याला काय म्हणतात? मध्यरात्र. ओके. मिड नाईट. तसंच मिड डे. मिड डे मील वगैरे तुम्हाला शाळेमध्ये मिड डे मील खायला भेटतं बघा. ओके. मग मिड डे म्हणजे काय? तर दिवसाचा मध्य, दुपार. त्याला सुद्धा दुपार म्हणतात. जो दिवसाचा वेळ असतो त्यातला मधला वेळ त्याला म्हणतात दुपार. आफ्टरनून. तर नून म्हणजे पाहिले आपण, नून म्हणजे सुद्धा काय? तर दुपार. मग आफ्टरनून म्हणजे काय? आफ्टर म्हणजे नंतर, म्हणजे दुपार नंतर म्हणजे दुपारी. दुपार नंतर म्हणजे दुपारी. एक तर 12च्या नंतर, किंवा त्याला आपण म्हणतो तिसरा प्रहर. प्रहर असतात, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर. किंवा अजून एक लक्षात ठेवायचं की दुपारी 12 ते संध्याकाळी 6 याच्या दरम्यानचा जो पिरियड असतो त्याला काय म्हणतात? आफ्टरनून. ओके. आलं लक्षात इथपर्यंत? अर्ली इन द मॉर्निंग ही पण एक कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो किंवा हे शब्द येतात. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर. मॉर्निंग म्हणजे सकाळ, म्हणजे ऍट द मॉर्निंग जर म्हटलं आपण, ऍट मॉर्निंग म्हणजे सकाळीच. पण अर्ली इन द मॉर्निंग, अर्ली म्हणजे लवकर, म्हणजे सकाळीच पण आणखी लवकर. सकाळी 9 सुद्धा असतात, सकाळी 10 सुद्धा असतात. बरोबर. 12च्या अगोदर सकाळच. पण जर मी म्हटलं 6 किंवा 7 तर हे काय झाले? अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग मध्येच, परंतु अर्ली म्हणजे लवकर. मॉर्निंग मध्ये म्हणजे सकाळीच, परंतु सकाळी लवकर. ओके. आलं लक्षात? बघा परत एकदा सांगतो. सकाळचे 9 पण वाजतात, सकाळचे 10 किंवा सकाळी 11 वाजता म्हणतो आपण. परंतु जर सकाळी 6 किंवा सकाळी 7 म्हटलं तर हे सकाळी काय झालं? लवकर झालं. बघा 9, 10, 11 यांच्यापेक्षा लवकरच झालं नाही. हे सगळं सकाळचंच आहे, हे सगळे सकाळचाच टाइम आहे. परंतु 8, 9, 10, 11 याच्या अगोदर 6 किंवा 7 आलं जर तुम्हाला दिलं तर मग अर्ली इन द मॉर्निंग कोणतं आहे? सपोज हेच ऑप्शन आहे तुम्हाला, 6, 7, 8, 9, 10 हे ऑप्शन आहेत. मग अर्ली इन द मॉर्निंग कोणतं म्हणता येईल? एक तर 6 किंवा 7. एकदम अर्ली इन द मॉर्निंग. ओके. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे पाहूया. लेट ऍट नाईट. काय दिलेलं आहे? लेट ऍट नाईट. जसं अर्ली इन द मॉर्निंग असतं तसं लेट ऍट नाईट म्हणजे रात्री उशिरा. बरोबर. रात्री उशिरा म्हणजे 7, 8 इथे पण रात्रच असते ना, पण 9, 10, 11 हे पण काय आहे? रात्र वाढत वाढत जाते. मग हे म्हणजे अर्ली ऍट नाईट अगोदर, पण लेट ऍट नाईट म्हणजे उशिरा रात्री. उशिरा रात्री. बरोबर. तुम्ही बऱ्याच ठिकाणी मूवी मध्ये, कार्यक्रमामध्ये बघितलेलं असेल बघा, लेट ऍट नाईट म्हणजे खूप लेट ऍट नाईट आला तू, म्हणजे काय? रात्री उशिरा आला. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं? परत एकदा या कन्सेप्ट क्लिअर करा. बघा हे सगळं क्लिअर करतो मी, तुम्ही परत हे लिहून घ्यायचंय, सगळं नोट डाऊन करून घ्यायचंय. तुम्हाला हे कायम उपयोगी येणार आहे या परीक्षेमध्ये देखील आणि पुढे आणखी इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये देखील. इंग्लिश टॉपिकशी निगडीत म्हणा किंवा दुसऱ्या विषयामध्ये देखील. बघा डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र, नून म्हणजे दुपार, मॉर्निंग सकाळ, इव्हिनिंग सायंकाळ, मिड नाईट मध्यरात्र, मिड डे दुपार,
आफ्टरनून दुपारी किंवा तिसरा प्रहर किंवा दुपारी 12 ते सायंकाळी 6च्या मधला प्रहर त्याला म्हणतात आफ्टरनून. अर्ली इन द मॉर्निंग, आफ्टरनूनचा अजून एक लक्षात ठेवा. आफ्टरनून कधी म्हणतात तुम्ही? गुड आफ्टरनून टीचर, गुड आफ्टरनून मॅम कधी म्हणतात? तर 12 वाजल्यानंतर ज्यावेळेस एखादे टीचर वर्गात येतील त्यावेळेसच आपण काय म्हणतो? गुड आफ्टरनून. आणि 12च्या अगोदर जर आले तर आपण काय म्हणतो? गुड मॉर्निंग. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, पुढे पाहूया. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर, सकाळीच परंतु सकाळी लवकर. ओके, लेट ॲट द नाईट म्हणजे रात्री उशिरा. हे शब्द, हे वर्ड्स कायम लक्षात ठेवा, हे कायम वापरात येणारे आहेत. ओके, पुढे जाऊया. पुढे बघा. तर बघा आता आपण ऍक्च्युअल टेलिंग द टाइम काय असतो तो पाहायचा आहे आपल्याला. हा, की आता 7:15 झालेले, त्याला कसं म्हणायचं? मराठीत तर तुम्हाला माहिती आहे की 7:15 झाले. किंवा दुसरा एक शब्द आहे त्यासाठी, काय? 7:15 वाजले. 7:15 म्हणजे आपण पाव, काय माहिती आहे? 15 म्हणजे काय? पाव. 15 मिनिटं म्हणजे पाव. मग त्याला आपण कसं म्हणतो? 7:15. पण मग पाव साठी मी एक शब्द सांगितलाय सुरुवातीला की काय? क्वार्टर. क्वार्टर. मग त्यात लिहायचं कसं ऍक्च्युअल मध्ये किंवा त्याला वाचायचं कसं? जर तुम्हाला एक्झाम मध्ये असा जर आलं फक्त 7:15, आता टेलिंग द टाइम कसा ऑप्शन दिलेले आहेत सांगा कसं कसं, तर मग तुम्हाला त्यापैकी एक ऑप्शन असा असणार आहे. कसं? अगोदर टाइम असतो, हा मिनिट असतात बघा. 7:15. काय सांगितलंय? 7:15. क्वार्टर म्हणजे काय? 15. पास्ट म्हणजे या ठिकाणी दोन शब्द येणार तुम्हाला कायम आता, पास्ट आणि टू. पास्ट म्हणजे वाजून. ओके, आणि हे वाजायला, वाजून किंवा हे खाली वाजायला. हा बघा कसं, तर ते बघा आता समजून सांगतो मी तुम्हाला. पास्ट, क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, पास्ट म्हणजे वाजून, आणि 7 म्हणजे 7:15. आलं लक्षात? एकदम सोप्या भाषेत. क्वार्टर म्हणजे किती? 15 मिनिट. इथे लिहितो बघा. क्वार्टर म्हणजे किती? 15 मिनिट. पास्ट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय? वाजून, आणि 7ला 7 म्हणजे 7 वाजून किती मिनिट? 15 मिनिट. आलं लक्षात? 7:15. दुसरा एक एक्झाम्पल देतो बघा मी तुम्हाला आता. 9:15. आता याला कसं लिहिणार तुम्ही? कसं लिहिणार? अगोदर मिनिट्स घ्यायचे, म्हणजे किती मिनिट दिलेले रे? 15 मिनिट आहे. याला कसं लिहायचं? QUARTER, क्वार्टर. पण 9 वाजून म्हणजे वाजून गेलेले आहेत म्हणजे पास्ट. क्वार्टर पास्ट. पण किती? किती वाजून? तर 9 वाजून. क्वार्टर पास्ट 9. ओके, एक्झाम मध्ये येऊ शकता असं, तर मग तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. या ठिकाणी 9च्या जागी काही ठिकाणी NINE असं पण येईल, काय येऊ शकतं? वर्ड पण येऊ शकतं किंवा नंबर पण येऊ शकतो. 9:15 = क्वार्टर पास्ट 9. अजून एक एक्झाम्पल घेऊ, कोणतंही घ्या, तुम्हाला लक्षात येईल असं बघा. 6:15 6:15 दिले, याला कसं लिहायचं पटकन सांगा? 15 मिनिट आहे म्हणून क्वार्टर. क्वार्टर वाजलेले आहेत म्हणजे पास्ट, आणि 6 किती वाजून? 6:15. क्वार्टर पास्ट 6. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुम्हाला? आलं का लक्षात? नसेल आलं तर परत एकदा सांगतो बघा. 7:15 7:15 झाले. 15 मिनिटासाठी आपण क्वार्टर घेतो. पास्ट म्हणजे वाजलेले आहेत, वाजून पुढे गेलेली आहे वेळ, पण किती वाजून? 7 वाजून. म्हणून त्याला लिहायचं क्वार्टर पास्ट 7. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता पुढे बघूया. 15 मिनिट होते, आता इथं 30 मिनिट. आपण 15-15 मिनिटांचे बघूया अगोदर. 30 मिनिट. 30 मिनिट म्हणजे किती? 60 मिनिटापैकी 30 म्हणजे 60 पैकी 30 म्हणजे अर्धा. अर्धा म्हणजे हाफ, आपल्याला माहिती आहे. मग हाफ पास्ट 7. कसं? हाफ पास्ट 7 किंवा 8:30 परत घेऊ. मग इथं कसं होईल? हाफ म्हणजे इथे पण बघा अगोदर आपण मिनिट घेतलेले, हा किती मिनिट? 30. मग 30 मिनिटाला काय म्हणतात? हाफ. पास्ट म्हणजे वाजून गेलेले आहेत, पण किती वाजून गेलेले आहेत? 8. किती? हाफ पास्ट 8 म्हणजे 8:30. बघा, हाफ पास्ट 7 म्हणजे इथं किती होते? 7:30. याला दुसऱ्या मराठी भाषेत आपण काय म्हणतो? 7:30 वाजले. ओके, म्हणजेच हाफ पास्ट 7. 2 लक्षात आलं तुमच्या, क्वार्टर आणि हाफ लक्षात आला. आता बघा 7:45. याला आपण 7:45 पण म्हणतो किंवा 7:45 म्हणतो. मग 45 म्हणजे 3/4 किती? 3/4. इथं 3 नाही, 7:45 म्हणजे 8ला 15 मिनिटं कमी आहे. कसं? परत एकदा बघा. समजा ही घड्याळ आहे, हे 12, 3, 6, 7, 8, 9, 10, 11, हे 1, 2, 4, 5 ही घड्याळ आहे, बरोबर. आता किती दिले बघा? 7:45 म्हणजे छोटा काटा 7 वर.
ओके, आणि मोठा काटा कुठे आहे? 45 वर. 7:45 म्हणजे याने क्वार्टर किती पूर्ण केलेले आहेत बघा, 1, 2 आणि 3 क्वार्टर. परंतु 8 व्हायला किती क्वार्टर बाकी आहे? फक्त एवढाच बाकी आहे ना, एक क्वार्टर. कारण 15 मिनिटं म्हणजे किती? 15 मिनिट. 8 ला किती मिनिटं बाकी आहे? 15 मिनिट. 9 पासून 12 पर्यंत गेल्यावर किती होतील? 15 मिनिट. 15 मिनिट म्हणजे एक क्वार्टर. मग या ठिकाणी बाकी आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं पास्ट आणि टू हे दोन शब्द. तर पास्ट म्हणजे वाजून गेलेले आहेत आणि टू म्हणजे बाकी आहेत वाजायला. म्हणजे 8 वाजायला क्वार्टर म्हणजे 15. 8 वाजायला 15 मिनिटं बाकी आहे. वेगळ्या भाषेत सांगितलं आता, क्वार्टर टू 8 म्हणजे 7 वाजून 45 मिनिट म्हणजे 7:45 झाले. 8 वाजायला किती मिनिटं बाकी आहेत? क्वार्टर म्हणजे 15. आलं लक्षात? कळालं का हे? कळालं इथपर्यंत? ओके, पुढे पाहूया. खूप सोपं होतं हे पण. आता बघा 7 वाजून 55 मिनिट म्हणजे 8 वाजायला 5 मिनिटं कमी आहे. आपण आता जसं पाहिलं होतं की 8 वाजायला 15 मिनिटं कमी आहे म्हणजे क्वार्टर टू 8. टू म्हणजे काय? बाकी आहेत वाजायला. ओके, पास्ट म्हणजे वाजले, टू म्हणजे बाकी आहेत. मग आता इथे बघा 7 वाजून 55 मिनिट म्हणजे 8 वाजायला किती मिनिटं बाकी आहे? 5 मिनिटं बाकी आहे. मग मिनिट अगोदर म्हटलं मी तुम्हाला सुरुवातीपासून काय म्हणतोय की मिनिट अगोदर घ्या. 5 मिनिट्स. 5 मिनिट्स कशाला? मिनिट्स टू 8. 5 मिनिट्स टू 8. या ठिकाणी 8 तर दिसत नाहीये, पण याचा अर्थ काय होतोय? 7 वाजून 55 मिनिट म्हणजे 8 वाजायला 5 मिनिटं बाकी आहे. कारण 7 वाजून 60 मिनिटं जर झाले तर किती होतात? 8 होतात. आपण बघितलंय 60 मिनिटांचा 1 तास होतो. ओके, 1 तास जर झाला, 7 वाजून 1 तास जर झाला तर 7 वाजून 60 मिनिटं म्हणजेच 8 वाजतात. मग 7 वाजून 60 मिनिटं व्हायला किती मिनिटं बाकी आहे? 5 मिनिटं बाकी आहे. म्हणून 5 मिनिट्स टू 8. 5 मिनिट्स टू 8. इथं जर 7 वाजून 53 मिनिटं असते तर आपण किती म्हटलं असतं इथं? 7 मिनिट्स टू 8. किती सोपं आहे? 7 मिनिट्स टू 8. जर इथं 7 वाजून 54 मिनिट असते तर 6 मिनिट्स टू 8. आलं लक्षात? 6 मिनिट्स टू 8 म्हणजे 6 मिनिटं बाकी आहेत कशाला? 8 वाजायला. ओके, पुढे बघूया. नेक्स्ट पाहूया पुढे काय दिलंय बघा. 7 वाजून किती मिनिटं दिलेले? 5 मिनिट. 7 वाजून किती मिनिटं? 5 मिनिटं. मग 5 मिनिट्स पास्ट 7. 7 वाजून 5 मिनिटं झालेले. वाजायला बाकी आहेत का? तर नाही. या ठिकाणी बघा 7 वाजून 55 होते म्हणजे 8 वाजायला 5 मिनिटं कमी होते. पण या ठिकाणी 7 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि झालेले आहे म्हणजे पास्ट घेतो आपण. मग 5 मिनिट्स पास्ट 7. 5 मिनिट्स पास्ट 7 म्हणजे 7 वाजून 5 मिनिटं. येते लक्षात? हळूहळू लक्षात येईल. परत पाहायचं, हे लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला याचा सराव केला की ऑटोमॅटिक कळेल की कसं केलंय ते. आता याच्या उलटही येऊ शकतं तुम्हाला. उलट कसं येणार? 8 मिनिट्स टू 5. काय दिलंय? 8 मिनिट्स टू 5. टू म्हणजे होणार आहे वाजायला. 8 मिनिट्स टू 5 म्हणजे 5 वाजायला 8 मिनिटं बाकी. टू आणि पास्ट हे लक्षात ठेवायचं. किती मिनिट? तर 8 मिनिट. कशासाठी? टू 5 5 म्हणजे 5 वाजण्यासाठी 8 मिनिट बाकी आहे. म्हणजेच काय? तर 4 वाजून किती मिनिट झाले असतील ज्याच्यामध्ये 8 मिनिटं कमी आहे. म्हणजे 60 मिनिट होण्याला 8 मिनिटं कमी आहे. म्हणजे 60 मधून जर 8 गेले तर किती राहिले? 60 मधून 8 गेल्यावर 52. 52. ओके, 60 minus 8 is equal to 52. So 452. किती? 452 म्हणजे 4 वाजून 52 मिनिटं झालेले. कसं? 8 मिनिट्स टू 5 म्हणजे 4 वाजून 52 मिनिट म्हणजे 5 वाजायला किती मिनिट बाकी आहे? 8 मिनिट बाकी आहे. किती मिनिट्स बाकी आहे? 8 मिनिट्स. आहे का? टॅली करा. 4 वाजून 52 म्हणजे 8 मिनिटं बाकी आहे. कारण या 52 मध्ये बघा 52 प्लस 8 मिनिट किती झाले? 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 आवर. मग हा 4 आवर आणि 4 प्लस 1 इक्वल्स टू 5. ओके, आलं लक्षात? बघा पुढे पाहूया. 8 मिनिट्स पास्ट 5. या ठिकाणी काय पाहिलं होतं? 8 मिनिट्स टू 5 म्हणजे 5 वाजायला 8 मिनिटं बाकी होते. आणि 8 मिनिट पास्ट 5. पास्ट म्हटल्यावर आपण काय म्हटलं की वाजून गेलेले आहेत. पण किती वाजून गेलेले आहे? पास्ट 5 म्हणजे 5 वाजून गेलेले आहे. आणि किती मिनिट झालेले आहे? 8 मिनिट. मग लिहिलंय का 5 वाजून 8 मिनिट? ओके, व्हेरी सिंपल. 5 8. ओके,
पुढे बघूया क्वार्टर टू 10. क्वार्टर म्हणजे काय लगेच लक्षात येतं. क्वार्टर म्हणजे पाव. पाव म्हणजे आपल्या भाषेमध्ये घड्याळाच्या भाषेमध्ये 15 मिनिट्स. किती मिनिट्स? 15 मिनिट्स. क्वार्टर टू म्हणजे वाजायचे बाकी आहेत अजून. कशासाठी? क्वार्टर टू 10 म्हणजे 10 वाजण्यासाठी 15 मिनिट बाकी आहे. बरोबर. म्हणजेच 9 वाजून किती मिनिटं झाले असतील? 9 वाजून 45 मिनिटं. कशामुळं? कारण जर 10 म्हणजे किती, तर 9 वाजून 9 प्लस 60 मिनिट. ओके. पण हे 60 मिनिटं आहे का? नाही. 15 मिनिट बाकी आहे. म्हणजे याची जर वजाबाकी केली तर किती आली? 45. आलं लक्षात? व्हेरी सिंपल. खूपच सोपं आहे हे पण. आलं लक्षात? पुढे पाहूया. 10:30. काय सांगितलंय? 10:30. लगेच शब्दावरूनच कळतं तुम्हाला. क्वार्टर म्हणजे पाव, पाव म्हणजे 15 मिनिट आणि हाफ म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे अर्धा तास म्हणजे 30 मिनिट. मग 30 मिनिट पण पास्ट 10 पाचच्या पुढे काय दिलेलं आहे? आवर दिलेला आहे. म्हणजे 10 वाजून गेलेले आहेत आणि 30 मिनिटं झालेले आहे. 10 वाजून हाफ आवर. हाफ आवर म्हणजे 30 मिनिटं झालेले आहे. मग ते कसं लिहितात? तर असं लिहितात 10:30. किती? 10:30. व्हेरी सिंपल. किती सोपं होतं. परत एकदा याला सगळ्याला बघा. परत एकदा बघूया. 7 वाजून 15 मिनिटं म्हणजे 7:15. मग 7:15 ला कसं लिहायचं? तर क्वार्टर पास्ट 7. क्वार्टर पास्ट 7 यामध्ये दोन शब्द कायम लक्षात ठेवा. कोणते? पास्ट आणि टू. पास्ट म्हणजे काय? पास्ट म्हणजे आपण म्हणतो ना पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, म्हणजे होऊन गेलेली गोष्ट. सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं. आपल्याला आपण कसं लक्षात ठेवतोय हे महत्वाचं नाही. तुमचं आन्सर बरोबर आणि करेक्ट आलं पाहिजे. ऑप्शन करेक्ट निवडता आलं पाहिजे. मग तुम्ही कोणतीही ट्रिक वापरू शकता ते लक्षात ठेवण्यासाठी. ही ट्रिक कशी ठेवताय मग? पास्ट म्हणजे होऊन गेलेलं आहे बाबा. हा पास्ट शब्द जर आला ऑप्शन मध्ये बघा. क्वार्टर पास्ट म्हणजे 15 मिनिटं होऊन गेले. पण किती वाजून? तर पुढे दिलंय 7. सोप्या भाषेत पहिल्यापेक्षा आता लक्षात येईल बघा. क्वार्टर पास्ट म्हणजे काय? तर क्वार्टर म्हणजे 15 मिनिट आणि पास्ट म्हणजे आपल्या लक्षात आलेलं की होऊन गेलेलं आहे, भूतकाळातलं आहे. 15 मिनिट होऊन गेले पण किती वाजून? 7 वाजून. म्हणजे क्वार्टर पास्ट 7 म्हणजेच किती? 7:15. 7 वाजून 15 मिनिट. हाफ पास्ट 7. पास्ट म्हणजे होऊन गेलेले, हाफ म्हणजे अर्धा, अर्धा तास म्हणजे 30 मिनिट. 30 मिनिट्स पास्ट 7 म्हणजे किती वाजून? तर 7 वाजून 30 मिनिट. क्वार्टर टू 8. आता या ठिकाणी टू आलेलं आहे. टू म्हणजे करिता. 8 करिता. 8 करिता किती मिनिट? क्वार्टर म्हणजे परत पाव, पाव म्हणजे 15 म्हणजे 8 मिनिट. 8 वाजण्याकरिता 15 मिनिट बाकी आहे. ओके. त्याला दुसऱ्या भाषेत 7:45 पण म्हणतो आपण. ओके. 8 वाजण्याकरता 15 मिनिट बाकी आहे म्हणजे 7 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत. पहा झाले का? यस. व्हेरी सिंपल. पुढे बघा. 5 minutes to 8. मिनिट्स टू म्हणजे 8 करिता किती मिनिटं? 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिट बाकी आहेत. कशा करता? 8 वाजण्याकरता. मग 8 वाजण्याकरता म्हणजे 7 वाजून 55 मिनिटं झाले असतील. कारण याच्यात जर आपण 5 मिक्स केले तर 60 झाले. 7 अधिक 60 मिनिट म्हणजे 8 वाजले. मग या ठिकाणी आपल्याला 5 minutes to 8. व्हेरी सिंपल. नेक्स्ट 7 वाजून 5 मिनिटं म्हणजे 5 minutes past 7. पास्ट दिलंय पण काय? 5 मिनिट्स 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत. कशामध्ये होऊन गेलेले आहेत? तर 7 नंतर. 7 वाजून 5 मिनिट. 5 minutes past 7. व्हेरी सिंपल. आलं लक्षात? आणि परत याच्याच उलटा आपण या ठिकाणी पाहिलं 8 minutes to 5 म्हणजेच 4 वाजून 52 मिनिट. कारण 5 वाजायला किती मिनिटं बाकी होते रे? 8 मिनिटं बाकी होते. किती सोपं आहे. 8 मिनिट पास्ट 5. आता 2 नाहीये, पास्ट. पास्ट म्हणजे होऊन गेलं. किती वाजून? 5 वाजून. किती मिनिटं होऊन गेले? 8 मिनिटं होऊन गेले. आहे का 5 वाजून 8 मिनिटं? आहे. व्हेरी सिंपल. नेक्स्ट क्वार्टर टू 10. क्वार्टर म्हणजे 15 आणि टू म्हणजे करिता. 10 करिता 15 मिनिटं बाकी आहे म्हणजेच 9 वाजून 45 मिनिटं झाले असतील. कारण याच्यामध्ये जर आपण 15 मिनिटं ऍड केले तर झाले 60 मिनिट. मग 9 प्लस 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 आवर. 9 प्लस 1 आवर म्हणजे 10. आपल्याला पण 10च पाहिजे होतं. ओके. अँड लास्ट इज हाफ पास्ट 10. हाफ म्हणजे काय? तर अर्धा. अर्धा म्हणजे किती? तर 30 मिनिट. पण पास्ट म्हणजे काय? तर होऊन गेलेले आहेत. पास्ट म्हणजे भूतकाळात होऊन गेले पण किती वाजून? 10 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. मग त्याला कसं लिहिलंय? 10:30 o'clock. ओके. व्हेरी सिंपल. आलं लक्षात? तर बघा टेलिंग टाइम
या टॉपिक मधील जे काही आपण छोटे छोटे कन्सेप्ट, जे काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. तर आता याच गोष्टीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील एक्झाम मध्ये. याच गोष्टीवर मग ते AM PM असो किंवा आणखी जो आपण वेळ दर्शवलेला आहे, क्वार्टर पास्ट, क्वार्टर टू, हाफ एन आवर, क्वार्टर अँड आवर, अजून काय आहे यामध्ये हाफ पास्ट, क्वार्टर टू, हाफ टू, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याशी संबंधित तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येतात. ओके. किंवा तुम्हाला घड्याळचं चित्र दाखवलं जाईल. काय दाखवलं जाईल? घड्याळचं चित्र दाखवलं जाईल आणि मग सांगा किती वाजले, किती वाजून किती मिनिटं झाले, ते तुम्हाला मग खाली ऑप्शन दिल्या जाईल. मग त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की मिनिट काटा म्हणजे थोडासा मोठा काटा, तो कोणत्या अंकावर आहे, छोटा काटा तो कोणत्या अंकावर आहे. बरोबर. मग मिनिट काटा काय दर्शवतो, तर किती मिनिट झाले. मग 12 पासून समजा तो जर इथं 5 वर असेल तर याला मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे छोटीशी. तर 5 × 5 = 25. हे काय होतात? मिनिट्स होतात. काय होतात? मिनिट्स होतात. म्हणजे मिनिट काटा जर 8 वर असेल, 8 वर, तर याला × 5 केल्यानंतर किती मिनिट झाले रे? 40 मिनिट झाले. किती सोपं आहे. तास काट्याचा तर विषयच नाही, तो ज्या अंकावर असेल ते आपले तास म्हणजे आवर. ओके. समजा तास काटा या ठिकाणी 2 वर आहे. तास काटा कितीवर आहे? 2 वर आहे. बघा या ठिकाणी तास काटा केला 2 वर. आणि जर मिनिट काटा असला 10 वर. ओके. मग 10 मिनिट काट्याला काय सांगितलं मी? 10 × 5 करा म्हणजे 50 मिनिट झाले. पण किती वाजून? तर या ठिकाणी 2 होते. 2 वाजून 50 म्हणजे 2:50. ओके. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तेच बघायचंय. ओके. तर बघा अशा प्रकारे आपण टेलिंग टाइम या टॉपिक्स मधील जे काही कन्सेप्ट होते ते पूर्णपणे या ठिकाणी क्लिअर करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही देखील लक्षपूर्वक ऐकले. आय होप तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असतील की AM PM काय आहे, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, मिडनाईट, आफ्टरनून काय आहे, मिड डे काय आहे, ओके, मॉर्निंग काय आहे, इव्हिनिंग काय आहे, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी माहित झाले आहे. तर आता या टॉपिकवर आधारित एक्झाम मध्ये प्रश्न कसे येतात ते आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.